जरांगेंच्या आंदोलनावरती टीका होते किंवा मुख्यमंत्र्यांची आई हा धागा पकडून त्याचे प्रचंड आक्रमण झालंय जरांगेंवर टीका करताना आणि ती टीका टोकाची आहे. आम्ही अंगावरती येऊ किंवा सोडणार नाही किंवा हा आक्रमण झालेलं दिसतंय. जी भाषा आतापर्यंत जरांगेंच्या बाबतीमध्ये भाजपचे नेतेच आहेत फार स्पेसिफिक धोरण आपण बोलत होते. आता मात्र या आंदोलनाच्या दरम्यान भाजपने त्यांची स्ट्रॅटेजी बदललेली दिसते. फार आक्रमक आहे. म्हणजे अगदी लॉ अँड ऑर्डर व्हायची परिस्थिती जरी आली तरी तिथपर्यंत जायची तयारी भाजपच्या नेत्यांची दिसते. माझं एवढंच फक्त त्याच्या ओबीसीला म्हणणं आहे की या ट्रॅप मध्ये अडकू नका. मागच्या वेळेस सुद्धा हाच ट्रॅप त्या ठिकाणी टाकण्यात आला आणि ओबीसीने स्वतःच असणारं प्रतिनिधित्व विधानसभेतलं जे आहे ते कमी करून घेतलं अशी असणारी परिस्थिती आहे. आता सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असणाऱ्या खेळामध्ये एका बाजूला जरांगे पाटील आरक्षणाचा लढा उभा करतात आहेत आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी असणारा ओबीसीचा असणारा इश्यू घेऊन मैदानात उतरलेली आहे. मंडल यात्रा म्हणजे म्हटलं मंडल यात्रा काढलेली आहे. तेव्हा माझं ओबीसीने असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःहून स्वतःचं असणारं राजकारण करायला असणारं सुरुवात करा. हे दोन्ही बाजूने तबला वाजवण्याचं जे चाललेलं आहे ओबीसीचं ती त्यांनी थांबवावं, म्हणजे त्यांनी आपलं थांबवावं अशी फक्त विनंती आहे.